हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत बांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 11वीची इंग्लिश सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण घेतोय पोएट्री सेक्शन. त्यामधली पहिली पोयम चेरी ट्री यांचा कॉम्प्रेन्शनचा पार्ट आपण आता बघत आहोत. कॉम्प्रेन्शन पार्ट 1 आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसाल तर आता या व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही तो पाहून घ्या. आणि आज आपण घेतोय कॉम्प्रेन्शन पार्ट 2 आणि त्यानंतर कॉम्प्रेन्शन पार्ट 3 घेऊन त्यानंतर आपण या पोएमचं करणार आहोत ॲप्रिसिएशन. तर बघायला विसरू नका. तर आपण आजचा टॉपिक वेळ वाया न दवडता चालू करूया. चेरी ट्रीचा पार्ट 2. काय म्हटलंय बघा, आय कुड ओनली वेट. आय कुड ओनली वेट, वाट बघत होतो किंवा वाट बघावी लागणार होती. ॲज वन हू वॉच्ड वंडरिंग. वंडरिंग याचा अर्थ आहे की जसं बघा त्या रोपट्याचा विकास होत होता, वाढ होत होती, कित्येक संकटाचा सामना करावा लागत होता. आणि हे सर्व निरीक्षण कोण करत होतं? कवी करत होता. व्हाईल टाईम अँड द रेन. परंतु कवी तरी वाट बघत होता, तो वाढेल याची वाट बघत होता. कारण कवीला जेव्हा वाटलं की ते रोपटं खूप प्रयत्न करत आहे, खूप सारे समस्या आल्या होत्या, त्या आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलेल्या होत्या की कशा प्रकारे त्या शेळ्याने तिची पानं खाऊन टाकली होती किंवा तिची मशीन होती, ग्रास कटर होतं, त्याने त्याचे कसे तुकडे केले होते. मग अशा प्रकारे या समस्यांमधून सामना करताना किंवा जो तो एक पावसातला जो एक डिसीज होता, ती एक कीड होती, त्याने त्याचं खोडसुद्धा वाळवून टाकलं होतं. मग अशा संकटाचा सामना करताना सुद्धा ते रोपटं वाढत होतं. हे बघितल्यानंतर कवी काय करू लागला, वाट बघू लागला की ते कधी वाढेल. परंतु त्याची वाढ जी होती ती कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे बघा, एक तर ती वेळेवर अवलंबून आहे किंवा ती पावसावरती अवलंबून आहे. आणि काय म्हणते बघा कवी, मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोविंग पेन. हे जे ऋतुचक्र आहे, ग्रीन ग्रोविंग पेन हे जे ऋतुचक्र आहे ते त्याच्यावर कधी जादू करेल, आपली किमया आपली जादू कधी करेल ते झाड वाढण्यासाठी, याची वाट कवीला बघावी लागणार होती. आय वेंट अवे नेक्स्ट इयर. परंतु पुढच्याच वर्षी कवी काय झाला, कवी तिथून निघून गेला. कुठे गेला बघा, स्पेंड अ सीझन इन काश्मीर. काश्मीरमध्ये आला. केम बॅक थिनर. थिनर म्हणजे अगदी कृश आणि रॅदर पुअर, आणि खूप गरीब होऊन परतला. थीन होऊन परतला, कृश होऊन परतला आणि गरीब होऊन परतला. परंतु ज्यावेळी तो घरी आला तेव्हा त्याला काय फिलिंग झाली बघा, बट रिचर बाय चेरी ट्री ॲट माय डोर. दरवाजाच्या समोरच चेरी ट्री वाढलेला बघून तो स्वतःला काय फील करू लागला, श्रीमंत फील करू लागला. परंतु तो ॲक्च्युअलमध्ये काय झाला होता, गरीब झाला होता, कृश झाला होता. परंतु ती चेरी ट्री वाढलेली बघून, म्हणजे बघा ना, एक छोटीशी सीड लावली होती आणि त्या सीडने त्या ट्रीने खूप सारे प्रयत्न करून स्ट्रगल करून आपलं रूपांतर एका वृक्षामध्ये केलं होतं. आणि ही जी अचिव्हमेंट होती ती बघून कवीला काय झालं, खूप आनंद झाला आणि स्वतः एक श्रीमंत असल्याचा काय झाला त्याला फील आला. त्यानंतर बघा पुढे, 6 फीट हाय माय ओन डार्क चेरी. 6 फीट किती वाढलं होतं, 6 फूट उंच वाढलं होतं. माय ओन डार्क चेरी, बघा किती अभिमान वाटतोय, माझं स्वतःचं झाड, किती अभिमान वाटतोय. अँड आय कुड स्कार्सली बिलीव्ह इट. कुड स्कार्सली बिलीव्ह, स्कार्सली म्हणजे अगदी हार्डली, खूप प्रयत्नाने, म्हणजे एखादी गोष्ट आपण विश्वासच नाही ठेवू शकत असं म्हणतो आपण. अ बेरी, एक छोटंसं फळ त्याला त्या झाडावर दिसलं, एकच छोटंसं फळ दिसलं. रायपण पिकलेलं होतं. अँड ज्वेल्ड इन द सन, सूर्यप्रकाशात ते चमकत होतं. हंग फ्रॉम अ ब्रँच, एका ब्रँचला लटकलेलं होतं. जस्ट वन, एकच. किती अभिमान वाटतो बघा कवीला की ते लावलेलं झाड आहे ना, ते त्याला जेव्हा एक फळ देतं आहे, छोटंसं फळ देतं आहे, किती अभिमान, किती आनंद झाला आहे बघा. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम स्मॉल पिंक फ्रॅगाईल क्विक टू फॉल. ब्लॉसम्स, छोटा मोर आला होता, छोटी फुलं आली होती. कशी होती, पिंक होती, फ्रॅगाईल अगदी नाजूक होती. एवढी नाजूक होती की कधी खाली पडतील, क्विक टू फॉल, कधी खाली पडतील. कशी बघा, ॲट द मेरेस्ट ब्रेथ. मेरेस्ट ब्रेथ अगदी स्लाइटेस्ट, हलका जरी श्वास, मंद गतीचा श्वास जरी घेतला किंवा द स्लिपिएस्ट ब्रीज, अगदी
अगदी छोटासा जरी वारा आला तरी त्या वाऱ्याने ते काय होतील, खाली गळून पडतील, असं कवीला या ठिकाणी म्हणायचे. इतकी ती नाजूक होती. ती गुलाबीची फुलं होती त्या चेरी ट्रीला आलेली, ती एवढी नाजूक होती की मंदगतीने श्वास जरी आपण घेतला तरी ती खाली पडतील, किंवा वारा अगदी मंद वारा आला तरी ती खाली कोसळून पडतील. बघूया आपण आता या कवितेचे क्वेश्चन आन्सर. पहिल्यांदा बघूया फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग. स्टेट वेदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. इफ द स्टेटमेंट इज फॉल्स, करेक्ट इट बाय फाइंडिंग एव्हिडन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट टू सपोर्ट युअर आन्सर. खरं खोटं सांगायचं आहे, आणि जर खोटं असेल तर ते खरं काय आहे ते आपल्याला पुराव्याच्या आधारे सिद्ध करायचं आहे त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये दिलेल्याप्रमाणे. द ब्लॉसम्स आर फ्रेगाईल. नाजूक होते का ब्लॉसम्स? यस, ट्रू, दिलं आहे. द पोएट वॉज एस्टॅटिक ॲट द साईट ऑफ द चेरी. काय म्हटलंय बघा. पहिल्यांदा आपल्याला या शब्दाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे, तरच तुम्हाला ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते कळेल. शब्द कोणता आहे बघा, एक्स्टॅटिक. एक्स्टॅटिक म्हणजे काय? एक्स्ट्रीमली हॅप्पी. मला सांगा, जेव्हा कवी घरी आला काश्मीरमधून, तेव्हा तो त्या चेरी ट्रीला बघून काय झाला होता? दुःखी झाला होता का? अजिबात नाही. तर त्याला खूप प्राऊड वाटत होतं, चांगलं वाटत होतं, म्हणजे तो हॅप्पी होता. म्हणजे हे काय आहे? स्टेटमेंट ट्रू आहे. त्यानंतर पुढे बघा, फाइंड द लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट आर द प्रूफ्स ऑफ कलर इमेजरी. कलर इमेजरी हा काय आहे? फिगर ऑफ स्पीच आहे. मग अशा कोणत्या लाईनमधून तुम्हाला रंगाचा इमेजरी, म्हणजे बघा एखादा रंग नाव घेतलं तर लगेच त्याची इमेज आपल्या मेंदूमध्ये तयार होते, त्याला म्हणायचं इमेजरी. एखादा सीन म्हटलं, देऊळ म्हटलं की लगेच तुमच्या मनामध्ये देवळाची एक संकल्पना निर्माण होते, याला आपण काय म्हणतो? इमेजरी असं म्हणतो. साऊंड इमेजरी असतात, पिक्चर इमेजरी असतात. आता आपल्याला बघायचे कलर इमेजरी. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोविंग पेन. बघा या ठिकाणी ग्रीन आलं, ग्रीन आल्या आल्या तुमच्या मनामध्ये एक संकल्पना निर्माण झाली की ग्रीन कलर कसा असतो. दिस शोज द वंडर ऑफ ग्रोविंग ग्रीनरी. ग्रीनरी कशी वाढते, लगेच तुमच्या मनामध्ये काय झालं? पिक्चर निर्माण झालं. रायपन अँड ज्वेल्ड इन द सन. द पोएट स्पीक्स ऑफ द सिंगल चेरी ही सॉ अँड कम्पेअर्स इट टू अ ज्वेल. ज्वेल बघा, ज्वेल म्हणजे काय? मोती, खडे, मौल्यवान खडे. मग बघा लगेच एक चेरी बघितल्यानं त्याला असं वाटलं की सूर्यप्रकाशात चमकणारे काय आहेत? ते मौल्यवान रत्नच आहेत. ह चेरी इज रेड अँड द फ्रूट रिमाइंडेड हिम अ रुबी. रुबी, रुबी एक ज्वेल आहे बघा, खडा, जो अंगठीमध्ये वगैरे वापरला जातो. आणि ते लाल फ्रूट बघितल्यानंतर त्याला वाटलं की जणू काय सूर्यप्रकाशात एखादा तो रुबीचा खडाच ठेवलेला आहे. ही इवन फेल्ट रिचर बिकॉज ऑफ द चेरी ट्री दो मनी वाईज ही वॉज पुअर. काय म्हणते बघा, तो चेरी असल्यामुळे त्याला अगदी रिच असल्यासारखं वाटलं, परंतु तो ॲक्च्युअलमध्ये काय होता? पुअर झाला होता, गरीब झाला होता पैशाने. पिंक, फ्रेगाईल, क्विक टू फॉल. द कलर पिंक ब्रिंग्स टू माइंड समथिंग डेंटी, फ्लिम्सी ऑर डेलिकेट. या पिंक कलरवरून असं लक्षात येतं की अगदी काहीतरी एखादं डिलिकेट, नाजूक अशी गोष्ट समोर आलेली आहे. द पोएट इज एबल टू मेक द रीडर इमॅजिन स्मॉल प्रिटी अँड डिलिकेट फ्लॉवर्स इन द कलर पिंक. पिंक कलरमध्ये असले त्याचे फ्लॉवर, असं काय वर्णन केलं की सर्व रीडरच्या मनामध्ये काय येईल? त्याची संकल्पना, त्याची इमेज तयार होईल. त्यानंतर बघूया आपण इंटरप्रिटेशन आणि अंडरस्टँडिंग ऑफ पोएटिक डिव्हायसेस. कम्प्लीट द फॉलोइंग. द पोएट फेल्ट रिचर बिकॉज. श्रीमंत असल्यासारखं का वाटत होतं? द पोएट फेल्ट रिचर बिकॉज दो ही मे हॅव हॅड लिटल मनी. लिटल मनी, फक्त लिटल जर शब्द असेल, अ लिटल असेल तर आपण म्हणतो काहीतरी आहे, पॉझिटिव्ह ॲप्रोच घेतो. परंतु जर फक्त लिटल आलं असेल तर निगेटिव्ह ॲप्रोच होतो, म्हणजे त्याच्याकडे पैसा अजिबात नव्हता. व्हेन ही केम बॅक द चेरी ट्री ग्रोविंग नियर हिज होम गेव हिम अ जॉय अँड सेन्स ऑफ अचिव्हमेंट. त्याच्याकडे अजिबात पैसे नव्हते, परंतु तो जेव्हा घरी परतला तेव्हा त्याने घराच्या समोर चेरी ट्री ब्लॉसम झालेली बघितली, मोठं झालेलं बघितलं, तेव्हा त्याला एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट, आपण काहीतरी मिळवलं आहे, ही अनुभूती झाली. व्हेन ही रिमेंबर्ड इट हॅड ओव्हरकम ॲडव्हर्सिटीज. ॲडव्हर्सिटी म्हणजे काय बघा? संकट.
जेव्हा त्याला कळलं की या झाडाने सगळ्या संकटांवरती मात केली आहे, स्ट्रगल खूप लढा दिला आहे, अँड नाऊ चेअरफुली वॉज इवन गिविंग फ्रूट ही वॉज हॅपियर. आणि तरीही आता आनंदाने ते काय देत आहे, फळं देत आहे, म्हणून तो खूप आनंदी झाला. स्टेट द रिझन्स, कॉन्सिक्वेन्सेस, इफेक्ट्स ऑफ द फॉलोइंग. द चेरी ट्री ब्लॉसम. याचे इफेक्ट काय झाले ब्लॉसम झाल्यामुळे? द चेरी ट्री हॅड ग्रोन अँड रिच अ स्टेज वेन इट बोर फ्लावर्स. बघा काय झालं, कोणत्या स्टेजमध्ये आले की ते आता फुलं त्याने दिलेली आहेत. दिस शोड इट वॉज अ हेल्दी फुल्ली ग्रोन चेरी ट्री. कधी येतात फुलं आणि त्याला फळं कधी येतात? जेव्हा ती पूर्णपणे विकसित होतं, पूर्णपणे त्याची वाढ होते. पुढे बघा पर्सनल रिस्पॉन्स बघूया. फाइंड आउट सम एक्सप्रेशन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट ब्रिंग आउट द एलिमेंट्स ऑफ ब्युटी ऑफ नेचर. कोणत्या घटनेतून आपल्याला ब्युटी ऑफ नेचर पाहायला मिळतं? 3 न्यू शूट्स ripened and dwelled in the sun, blossomed small pink fragiles, sleepiest breeze, blue sky, finches flew and flitted, dappled green, bees in ecstasy, singing crickets. The use of such phrases conveys the various aspects of nature's beauty through sight, color, movements of birds and insects and sounds in nature. अशा प्रकारे आपल्याला नेचरची ब्युटी आपल्याला फ्रेजमधून पाहायला मिळते. त्यानंतर बघूया आपण पोएटिक डिव्हायसेस, ज्यामध्ये आपल्याला बघायचे फिगर ऑफ स्पीच. अलायट्रेशन दिलं आहे. ओनली वेट ॲज वन हू वॉच्ड वंडरिंग व्हाईल टाईम. कोणतं लेटर बघा, डब्ल्यू हे लेटर काय झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे. अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे दोन अपोजिट आयडियाज एकत्र येतात. रादर पुअर बट रिचर बाय. पुअर आणि रिचर, पुअर म्हणजे काय गरीब आणि रिच म्हणजे काय श्रीमंत. अशा दोन अपोजिट आयडियाज काय केलेले आहेत, हिअर टू अपोजिट आयडियाज पुअर अँड रिच आर पुट टुगेदर, काय केलेलं आहे, एकत्र आणलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आजचा टॉपिक इथे संपवतो आहे. हा होता चेरी ट्रीचा पार्ट 2 कॉम्प्रेहेन्शन. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून कळवा, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ दे. तुम्ही माझी व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, छान छान कॉमेंट देताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.